चंद्रघाट नगरीमध्ये 2025 मध्ये जे शरणघाट नगरपालिका लागल्या होत्या, त्या नगरपालिकेची निवडणूक खतम होऊन आज 4 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि जनतेने नगराध्यक्ष आणि गावातले नगरसेवक नगरसेविका असं 23 जणांचं संख्याबळ हे नगरपालिकेमध्ये निवडून पाठवलं गेलेलं आहे आणि त्या 23 जणांपैकी सत्ताधारी 15 नगरसेवक असून त्यांची सत्ता एका हाती असल्या कारणानं तिथं BJPचा सत्ता स्थापन झालेली आहे. पण विरोधी गट म्हणून राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक प्लस 8 नगरीमध्ये विरोधी पक्ष बाकामध्ये बसलेले आहे. सत्ताधाऱ्याकडून गावाचा विकास कसा करता येईल, जनतेचे प्रश्न कसे सॉल्व करता येईल याच्यासाठी संविधानामध्ये जे तरतूद केली आहे बाबासाहेबांनी, का विरोधी पक्षनेता केंद्रात असो राज्यात असो या ग्रामपंचायतमध्ये असो, ते एक अशी तरतूद बाबासाहेबांनी संविधानामध्ये करून दिलेली आहे. म्हणून राष्ट्रवादी गट अजितदादा पवार गट हा विरोधी बाकावर बसलेला असल्या कारणानं आमचे सिनियर नगरसेवक आणि आमचे स्वीकृत नगरसेवक विशालभाऊ सावरकर यांनी पहिल्या मीटिंगमध्ये एक ठराव घेतला का आम्ही विरोधी बाकावर असल्या कारणानं आम्हाला एक दालन असायला पाहिजे. म्हणून त्याकरिता ठराव घेण्यात आलेला आहे आणि ठराव घेऊन त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा अवधी दिला आहे. पण त्यांचा 1 महिन्याचा अवधी खतम होऊन सुद्धा आम्ही त्यांना अंटिमेशन म्हणून दुसरं पत्र दिलं का आठवण म्हणून एक दुसरं पत्र दिलं का कालावधी खतम झाला, पण अजूनपर्यंत तुम्ही नगरपालिकेच्या कुठल्याच याच्यामध्ये पाहणी केली नाही का विरोधी पक्षाला कॅबिन दिलं पाहिजे म्हणून जे ठराव झाला त्या अनुषंगाने. पण तरी त्या पत्राचंही सुद्धा उत्तर मिळालं नाही. त्याच्यानंतरून पुन्हा आम्ही एक अल्टिमेटम म्हणून त्यांना एक आजचा दिवस जो आहे 6 एप्रिल तर आजचा दिवस त्यांना दिला होता का तुम्ही आम्हाला केबिन देत नसं तर आम्ही आमच्या स्वखर्चानं आम्ही नगरपालिकेमध्ये आमचं स्वतःचं राष्ट्रवादीचं दालन उभं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आणि मित्रपक्ष जो कोणी त्याला असं वाटते का नाही बा विरोधी बाका मजबूत असला पाहिजे, तो एक स्तंभ आहे. सत्तेधाराच्या सोबत विरोधकाची एक भूमिका महत्त्वाची असते सत्तेमध्ये. म्हणून आजचा तो दिवस उजाडलेला आहे. कुठल्याही स्वरूपानं असो नगरपालिकेच्या आवारामध्ये आम्ही सगळ्या नगरसेवकांनी सत्ताधारीच्या बाजूला ठेवून आम्ही विरोधकांनी इथं एक पहिली वेळ आहे देशाच्या इतिहासामध्ये अशी पहिली वेळ आली आहे का ज्या लोकप्रतिनिधीने जनतेने निवडून दिलं त्याला आतमध्ये बसाची सोय नगरपालिकेमध्ये नाही आहे अशी कंडिशन आज या ठिकाणी पुन्हा एक विरोध दाखवाच लागते. विरोध दाखवल्या कारणामधून आज आपण या नगरपालिकेच्या प्राण्यामध्ये अजून असो आम्हाला जनतेने निवडून दिलं नगरपालिकेच्या अंदर असो या नगरपालिकेच्या बाहेर असो आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी सभागृहात सुद्धा तेवढे सक्षम आहे आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा तेवढं सक्षम आहे. आज एक छोटासा तालुका आम्ही तयार केलेला आहे. याची दखल घेऊन प्रशासन आणि सत्ताधारी कितीच याला मान सन्मान देता हे आता आम्ही बघू. त्यांचाही अंत आम्ही बघू ना आमचाही अंत त्यांनी पाहू नये. म्हणून मी आजच्या या चालण्याच्या निमित्तानं एवढ्या शुभेच्छा देतो आणि सगळे मित्रधारी पक्षाचे लोक इथं आले आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आणि गटनेता म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.